टीका करणाऱ्याला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही. 2019 निवडणुकीनंतर चुकीचं काम करणारी ही सगळी मंडळी नेस्तनाबूत होतील असं प्रतिपादन केलं आहे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी. पिंपरी पेंढारा येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार शरद सोनवणे नेमकं काय म्हणालेत ऐकूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स. मला सत्यवचन बोलायला आवडतं. उगाच मी पोशाखने आमदारकी करत नाही. जे त्यांनी केलं ते त्यांनी केलं. जे कष्ट त्यांचे रामदास शेट्टी त्यांच्या पाठीवर आहे आणि म्हणून जे कर्तृत्व उभं करताय पिंपरी पेंढारच्या या गाव कर्तृत्वातून ही सगळी मंडळी आज आपल्या स्वतः अपेक्षित काम करतात. मला ही मालेगावच्या टीमची पाहते, दोन्ही मालेगावच्या टीमचं माझ्या समोर आहे, दरवर्षी येत आहेत. परंतु तुमच्या या शूटिंग बॉलच्या निमित्ताने ही मंडळी तुमच्यासाठी खरं तर खूप डोळे लावून आणि खरं तर संपूर्ण राज्यातून ही संपूर्ण टीम येत असताना आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी पिंपरी पेंढार तत्पर असते. मी या आयोजक सहयोजक मंडळीचं आणि एस एम चैतन्य स्कूल असोसिएशनचं मनापासून कौतुक करतो. सर, तुमचा सर्वांचा धारिष्ठ मोठा आहे. तुमची सर्वांची उमेद मोठी आहे. तुमच्या उमेदीमुळे आज मालेगावला इथं यावंच लागतं शिवभूमीमध्ये आणि आपला खेळ दाखवाच लागतो. हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून या सर्व स्पर्धा होत असताना या स्पर्धेला गुणात्मक दर्जा आहे. या स्पर्धेला वेगळ्या पद्धतीची भावना आहे. खरं तर काही लोकांची बॅट इतकी लाजवाब मी पाहतो. त्याचा जर एखादा बॉल उचलून जर मारला तर तो स्मॅश उचलणं समोरच्याला आवड होत जातो. असे फुट्टीचे खेळाडू जे राष्ट्रीय लेवलला खेळतात, असे चांगले चांगले नामवंत खेळाडू या टीम मध्ये सहभागी झालेले असतात. मी या तालुक्याचा आमदार म्हणून या आपल्या सर्वांचं या खेळाडूंचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि या खेळाच्या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी स्पष्ट अस्पष्ट दृश्य अदृश्य आणि आपापल्या पद्धतीने काम करून या आयोजक मंडळीला जी मदत केलेली आहे, विशेषत्वाने पंच कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे. विशेषत्वाने नंदकुमार भोयटे राष्ट्रीय खेळाडू ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने नंदकुमारसाठी एकदा टाळ्या दिल्या पाहिजे. ते खरं तर या ठिकाणी उपस्थित पाहिजे. आणि वाघमारे सर या ठिकाणी आहेत. ही सगळी मंडळी आमच्या जीवाभावाची मंडळी आज सगळ्या व्यवस्थेच्या निमित्ताने उभी आहेत. प्रेक्षक वर्गाचं, तालुक्याच्या तमाम खेळाडूंचं, आपल्या मायबाप जनतेचं, माझ्या तरुणाईचं, माझ्या शेतकरी मानवाचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. आणि आता निवडणूक आली आहे. खासदारकीची 3 महिन्यावर, आमदारकीची 6-8 महिन्यावर. ज्याच्या तोंडाला येईल ते बोलत, त्याचं काही मनावर घेऊ नका. ते तेवढ्या पुरतं असं करत त्यांच्या सगळ्यांची झोप उडलेली आहे. त्याच्या डोक्यात तेव्हा आता फक्त राजकारण आहे. परंतु मी 13 वर्ष तालुक्याच्या या मातीमध्ये उभं राहून काम करतोय. ही 2019ची निवडणूक भरभक्कम एकदा बाहेर काढल्यानंतर आणि पुन्हा एकदा आसमानामध्ये सर्वसामान्य जनतेचा झेंडा या यशाच्या उंचीवर उभा राहिल्यानंतर 2019 नंतर मात्र ही सगळी गडबड करणारी मंडळी, म्हणजे थोडक्यात चुकीचं काम करणारी मंडळी ही लवकरच पुन्हा एकदा जमीनदोस्त होते ही खात्री माझ्या मनामध्ये आहे. आणि हे झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये आपण सर्वजण त्या व्यवस्थेचे मानकरी म्हणून काम करूया. तालुका बदलतोय, विकसित होतोय, तालुक्याची उंची वाढत चाललेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये विधिमंडळामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीच्या विकासाचा फंड आहे त्याच्यामध्ये 1 नंबरचा फंड सुधीर मुनगंटीवारचे वित्तमंत्री त्यांनी आणला आणि 2 नंबरचा विकासाचा फंड हा किल्ले शिरोली जुन्नर तालुक्याने हा आणलेला आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे व्यवस्थेच्या निमित्ताने आपण पुढे चाललेलो आहे. आणि बरळणाऱ्या लोकांच्या खूप नादी लागायचे नाही. त्यांचं राग त्यांना असं वाटतं की आपण कुठे चिडावं, त्यांच्या अंगावर जावं, त्यांना 4 शब्दाने विचारावं. पण ज्यांची कुवत नाही त्यांची मी फार चौकशी कधी करत नाही. माझा स्वभाव नाही. त्यामुळे मी त्यांचं फार काही मनावर घेत नाही. त्यांना सुद्धा माझा सांगणं एवढंच आहे की बाबांनो, ही लोकशाही आहे. देवाने जर समजा आपल्याला सगळ्या काही गोष्टी दिल्या आहेत तर काही चांगलपणाच्या गोष्टी समाजामध्ये आपण त्या ठिकाणी रुजवणं गरजेचं आहे. हे रुजवाल जशा आमच्या आदरणीय सरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी अर्थात एस एम चैतन्य स्पोर्ट रोहितजी आपण सुद्धा मनापासून करत. एक पाऊल आपलं पुण्याला, दुसरं पाऊल आपलं तालुक्यामध्ये, हे सगळं काम आपण पाहताय. आज मित्र परिवार आहे. खरं तर आज माझा चष्मा राहिला गाडीमध्ये, मला एवढं वाचता नाही मारे. परंतु हे सगळे जेवढे काही संघ मालक आहे, सर्व संघ मालक आहेत. माझ्याच नावाने खेळायला काढले मला माहिती आहे. हुशार नंदू शेठ तांबे, सुरेश शेठ सोनवणे, सचिन शेठ गोलप रोगडे, सुरेश शेठ दुर्गुडे, राहुल शेठ आल्हाट, सोपाल काका बोडके, सचिन भाऊ चव्हाण, अशोक पानसरे, विशाल शेठ बोराणे, जयराम शेठ भुजबळ, अभिजित शेठ डुमरे, सचिन शेठ शिलोट, वसीम शेठ मोमीन,
आणि प्रभात डेअरी सर्व्हिस या सर्व असलेल्या संघ मालकांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. भोजन व्यवस्थापने काम करणाऱ्या माझ्या सगळ्या मंडळीचं, जाधव, दुर्गुडे, कुठे, शिलार, पडवळ, वेठेकर आणि सगळी मंडळी याच्यामध्ये काम करतायत. ज्या ज्या लोकांनी पैसे वर्गणी या ठिकाणी गोळा करून बक्षीस दिली त्याच्यामध्ये श्री रतनजी चव्हाण, नाथाशेठ वेठेकर, नवनाथजी नवले, हरिचंद्रजी कोठे, राजेंद्र शिकोटे सर, संदीपजी कुठे, अशोक शेठ चौधरी, गोविंदजी कुठे, विमल शेठ गांधी आणि सन्माननीय विठ्ठलदादा दुर्गुडे, रवींद्र पाटील ढेरे आणि नेट बॉलचे ज्यांनी सौजन्य चंद्रशेखर डुबळे, डॉक्टर प्रकाश शेवाळे, सचिनजी शिंदे, शंकरशेठ दुर्गुडे, रामदास करभाऊ दुर्गुडे, अवसर बालासाहेब जाधव आणि सर्व असलेल्या या व्यवस्थेचे सर्व सहकारी, तालुक्याचे आमदारकी तुम्हाला शबासकीची थाप देते. आपल्या दातृत्वाने हा एवढा मोठा व्यवस्थित संकलन तुम्ही सोहळा उभा केलाय ते आपल्या सर्वांचं कौतुक करतो. आणि जाताना हे नक्की सांगेल, हार आणि जीत हा असलेला आयुष्याच्या जीवनाचा प्रवास आहे. कभी हरना पडता है तो कभी जिंकना पडता है. पण मी नेहमी मुकद्दर का सिकंदर पाहतो, अमिताभ बच्चन माझ्या डोळ्यासमोर ठेवतो आणि त्यांच्या वडिलांचा एक फार चांगला शब्द आहे. ते हरिवंशराव बच्चन म्हणजे कोण? हरिवंशराव बच्चन म्हणजे चांगले मोठ्या पद्धतीचे कवी आणि त्यांनी ती चेतना दिलेली आहे. त्याची चेतना फार सोपी आहे. मला सांगावं लागेल आमच्या टीमला, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या खेळाच्या निमित्ताने तुम्ही यशस्वी व्हाल आणि या खेळाच्या निमित्ताने तुम्ही आपल्या व्यवस्थेचं नाव मोठं कराल. या माझ्या राज्याचं, माझ्या देशाचं, माझ्या राष्ट्राचं नाव तुम्ही मोठं कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा पिंपरी पेठण ग्रामस्थ आणि एस एम चैतन्य स्पोर्टला या ठिकाणी आभार व्यक्त करून त्यांचं पुन्हा एकदा वारंवार अभिनंदन करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझ्या सगळ्या सन्माननीय जे हरिवंश जुन्नर खेळाडू आहे, जुन्नर आंबेगाव सर्वांचं कौतुक करतो. आपल्या सरांना या ठिकाणी स्वागत करतो. माझ्या बरोबर आदरणीय आमचे मित्र समीरभाऊ तिगडे, त्याप्रमाणे महेशजी शेळके आणि गणेश ही सगळी मंडळी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून कौतुक करतो आणि माझ्या मित्र शब्दाला विराम देतो. जय जय महाराष्ट्र.